नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि महाराष्ट्राला संत साहित्याची, संतांच्या शिकवणीची सुद्धा एक प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे आणि हीच परंपरा जगवण्याचं काम महाराष्ट्रातले कीर्तनकार करत असतात. अर्थात कीर्तनाचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी त्याच्या गाभ्याशी दोनच गोष्टी आहेत. ती म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि संतांची शिकवण आणि त्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन. आणि हीच प्रबोधनाची परंपरा जगवण्याचं काम महाराष्ट्रातले कीर्तनकार करतात. आणि त्यापैकीच एक कीर्तनकार आज आपल्यासोबत आहेत, ज्यांचा परिचय मी देण्याची खरं तर गरज नाही आहे, पण ज्यांची ओघवती खुमासदार शैली आणि त्यांच्याकडचं सगळं शब्दभांडार, वक्तृत्व आणि त्यांची विनोदी शैलीत प्रबोधन करण्याचं त्यांचं कसब, यामुळे त्यांच्या कीर्तनाची संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला इतकी अवीट गोडी असते की त्यांच्या प्रयोगांची अनेक गावं वर्षानुवर्ष वाट बघत असतात की महाराज आपल्या गावात कीर्तनाला कधी येतात. आपल्यासोबत इंदुरीकर महाराज आहेत. आज सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आपण नेहमीच बघतो, कीर्तनाचे व्हिडिओ असतात, माध्यमांपासून थोडंसं ते अंतर राखतात, पण आज त्यांनी आपल्याला वेळ द्यायचं ठरवलंय, आपल्याशी संवाद साधायचं ठरवलंय. महाराज, आपलं स्वागत झी 24 तास मध्ये. रामकृष्ण हरी. मी इंदुरीकर महाराज. मी तर काही कधी मीडिया पुढे बोललो नाही, मेसेज सुद्धा कधी केला नाही, कधी व्हॉट्सअप नाही, काही नाही. परंतु आपल्या सगळ्यांच्या आग्रह खातर एक असावं आपली माहिती म्हणून आपणासमोर बोलणार आहे. रामकृष्ण हरी. बरोबर. आता मला पहिला प्रश्न हाच आहे की तुम्हाला सगळा महाराष्ट्र देश इंदुरीकर महाराज म्हणून ओळखतो, पण निवृत्ती देशमुख ते इंदुरीकर महाराज हा तुमचा प्रवास आणि ट्रान्झिशन नेमकं कसं झालं? माझं मूळ नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख आहे. माझं जन्मगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अति दुर्मिळ भागातील, परंतु भक्तीने परिपूर्ण असणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या इंदुरी गाव प्रवारा नदीच्या तीरावर वसलेलं गाव आहे. त्या गावामध्ये अकोले तालुक्यामध्ये एक परमार्थिक क्रांती आहे. अगस्त्य ऋषी आश्रम अकोले तालुक्यात आहे. प्रभू रामचंद्रांचं वास्तव असणारं राममाळ अगस्ती आश्रमात आहे, अकोल्यात आहे. राजा हरिश्चंद्राचं वैभव हे अकोले तालुक्यात आहे. आणि त्या मातीमध्ये माझ्यासारखा माणसानं जन्माला कुठं यावं हे ठरलेलं नसतं, परंतु वारकरी कुटुंबामध्ये, एका सामान्य कुटुंबात, गरीब कुटुंबात, जिरायती शेतीमध्ये काबाड कष्ट करणाऱ्या आईवडिलांच्या पोटी माझा जन्म पौष एकादशीच्या दिवशी म्हणजे निवृत्तीनाथाच्या वारीच्या दिवशी झाला. म्हणून आमचं कुटुंब धार्मिक असल्यामुळं माझं नाव निवृत्ती ठेवण्यात आलं. आणि निवृत्ती ठेवल्यानंतर आमच्या घराला पहिल्यापासून परमार्थिक वसा आहे. आणि परमार्थिक वसा असताना कुटुंब मोठं आहे पण आर्थिक बाजू कमी आहे. अशा वेळेस आई वडिलांनी कष्ट करून आम्ही 4 मुलं, 4 भाऊ, 4 बहिणी यांचं शिक्षण केलं. आणि त्यामध्ये माझं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदुरी येथे झालं. 8वी ते 10वी, 5वी ते 10वीचं शिक्षण प्रवारा विद्यालय इंदुरी ह्या ठिकाणी झालं. 11वी 12वीचं कॉलेज संगमनेर महाविद्यालयामध्ये झालं. SY BSc माझं PUP कॉलेज प्रवरानगरमध्ये झालं. आणि TY BSc परत संगमनेर महाविद्यालयात झालं. BSc ला केमिस्ट्री घेऊन मला क्लास पडला एक. नंतर माझं बीएड गोखले एज्युकेशन सोसायटीचं जे संगमनेर मधलं नामांकित बीएड कॉलेज आहे त्यामध्ये झालं. आणि बीएडलाही मला क्लास मिळाला. पण नंतर घरची शिक्षण पूर्ण झालं, परंतु परमार्थिक वसा आमचे मामा अकोले तालुक्यातील कोतुळगावचे, त्यांच्यापासून मिळालेला वसा आणि आमच्या घरामध्ये असणारी परंपरा, आमचे पंजोबा वारकरी, आजोबा वारकरी, वडील वारकरी. आमच्या घरात परंपरा कीर्तनाची नाही आहे पण वारकरी परंपरा आहे. कीर्तनाची परंपरा नाही आहे पण वारकरी परंपरा आहेत. आणि त्या वारकरी परंपरेचं बाळकडू आमच्याकडं लहानपणीच घरात पाजल्यामुळं शाळा सुटल्यानंतर मंदिरात जाणं, हरिपाठ करणं, कुठं कीर्तन असलं तर कीर्तनाला जाणं, आणि ती गोडी रक्तात निर्माण झाल्यामुळं मनाला लागलेल्या गोडीवर ती ओढ वारकरी होणं, मग तिथून भजनाला जाणं, हळूहळू मग भक्त व संप्रदायातला परिवार वाढत गेला. आणि परिवार वाढत गेल्यानंतर मग तिथून पुढे खरी आपल्याजवळ थोडंसं ज्ञान आहे, आपल्याला थोडा परमार्थिक वसा आहे, परंतु आपल्याकडून काहीतरी समाजाचं घडावं म्हणून कीर्तन ही एक परंपरा आपण का निवडली. त्याचं कारण असं आहे, मी BSc BEd झाल्यानंतर विना अनुदानित शाळेला काही काळ नोकरी केली आदिवासी भागामध्ये.
पगार हा विषय नाही. विना अनुदानित शाळेचा अर्थच असा आहे, बरोबर. फक्त नाव सर, पगार नाही. नाव शिक्षक आहे पण त्याला पगार नाही. आणि ज्याला पगार नाही, ज्याचं नाव शिक्षक आहे, तो विना अनुदानितचा शिक्षक आहे. आणि अशा आयुष्यामध्ये गेल्यानंतर कुठंतरी खडतर जीवनामध्ये कुठंतरी आपल्याला मार्ग सापडेल. आणि आपल्याकडून जर तुमचं विधिलिखितच असेल की तुमच्याकडून भगवंताची सेवाच घडावी किंवा नामस्मरण करून समाजाची सेवाच घडावी, तर भगवंत योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विशिष्ट पॉइंटवर त्याला कलाटणी मिळते. उदाहरणार्थ, बालपणी उडाण असणारा मुलगा मोठ्यापणी शास्त्रज्ञ होऊ शकतो. अति गरिबीत वाढलेला लहानपणाचा मुलगा मोठ्यापणी एक शेठ होऊ शकतो. तुम्ही कसे होतात लहानपणी? मी लहानपणी खोडकर जरी होतो, परंतु घरातले संस्कार धार्मिक असल्यामुळं त्या खोडकरपणाला सगळ्यात लहान असल्यामुळं आळा बसत होता. वयाने मी घरामध्ये सगळ्यात लहान असल्यामुळं त्या खोड्या जरी असल्या तर त्या खोड्यांना अक्कल बसत होती. आणि इतर ठिकाणी म्हणजे प्रारब्ध बदलू शकत नाही तुम्ही, पण तुमच्या प्रारब्धाने कर्तृत्वाने तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. प्रारब्ध तुम्ही विधिलिखित बदलू शकत नाही, परंतु तुमच्या कर्तृत्वाने. मग माझ्याकडे असं लिहिलेलंच असेल विधिलिखित की माझ्याकडून समाजाची सेवा घडावी. मग मी कीर्तनाला सुरुवात केली. आणि कीर्तनाला सुरुवात शिक्षक म्हणून काम करत असताना? हो. आणि कीर्तनाला सुरुवात करताना त्याला अनेक अडचणी, ताल, स्वर, पाठा, अभंग. मग सुरुवातीला कीर्तन करताना दुसऱ्याचा म्हणजे भजनी मंडळाचा आधार घेऊन कीर्तन करायचं. त्यावेळेस आपल्याकडे गायन नाहीये, आपल्याकडं स्वर नाहीये, ताल नाहीये, आणि समाजात लागणारं कीर्तनाला लागणारं पुरेसं भांडवल नाहीये. आपण तितकं वाचन केलेलं नाही. पण कालांतराने ती ईश्वरी कृपेने ते सगळं जमत गेलं. आणि मग कीर्तन क्षेत्राकडे वळाल्यानंतर कीर्तन केव्हा सुरू करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानं सुरुवातीला थोड्याशा समस्या असणार, पण समाजाने त्या स्वीकारत गेल्या. आणि स्वीकारत गेल्यामुळं कीर्तनाला पुढे चांगली सुरुवात झाली. पण कीर्तनाला सुरुवात पुढे चांगली झाली आणि तिला आतापर्यंतचं यश इथपर्यंत आलं. एक सामान्य कुटुंबातला खेड्यातला माणूस कीर्तन परंपरेला, पूर्वी परंपरा असायच्या, म्हणजे प्रत्येक वारकरी संप्रदायाच्या घराला, आमच्या घराला वारकरी परंपरा आहे पण कीर्तन परंपरा नाही आहे. आणि आपण कीर्तनकार परंपरेचा जर अभ्यास केला तर अनेक प्रकारचे फड आहेत, अनेक प्रकारचे गण आहेत, अनेक प्रकारच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरा आहेत. त्या प्रथेने त्यांच्या पाठीमागे चालत गेलेले लोक आहेत. म्हणजे एक व्यक्ती गेल्यानंतर पाठीमागून चालणारे व्यक्ती आहे. आपल्याकडे फक्त परमार्थिक वसा आहे, आपल्याकडे गादी नाहीये किंवा त्या गादीचा आपण वारस होण्याचा अधिकार नाही, आपण तिथपर्यंत नाहीये. आपल्याला फक्त आई वडिलांचे संस्कार आहेत आणि आपल्या स्वतःजवळ असणारं जे प्रारब्ध विधिलिखित असेल, या दोन प्रयत्नावर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्यामध्ये प्रयत्न करण्याची ताकद आहे, म्हणून ते इथपर्यंत आपण गेलो. पण मग तुम्ही शिक्षक असल्याचा तुम्हाला कीर्तन करताना काही फायदा झाला का? म्हणजे नाही, त्यावेळेस कीर्तनाचा फायदा इतका चांगला झाला शिक्षणाचा की बीएडला पायऱ्या असतात. बीएड करत असताना त्याला पायऱ्या असतात. म्हणजे प्रस्तावना, हेतुकथन, संकलन, उपयोजन आणि गृहपाठ, अशा बीएडला 5 पायऱ्या असतात. त्या 5 पायऱ्यांचा उपयोग आपल्याला समाजापुढे अभंगाची मांडणी करताना त्या ज्ञानाचा फायदा झाला. म्हणजे ते आपण हा विषय लोकांपुढे कसा मांडणार. मग बीएडचे जशा 5 पायऱ्या आहेत, प्रस्तावना, संकलन, हेतुकथन, उपयोजन आणि मग गृहपाठ, तसं हे कीर्तनाला रामकृष्णारी, नंतर उपपाहतालोचनी, नंतर परत अभंग घ्यावा, अभंगानंतर परत चाल घ्यावी, नंतर विठोबा रखमाई घ्यावी, मग कीर्तनाचं प्रास्ताविक सांगावं आणि मग अभंगाकडे जावं. हा शिक्षण असल्याचा फायदा झाला. आणि दुसरी गोष्ट, मी शिक्षक असल्यामुळं वाक्चातुर्य, शब्द चातुर्य हा सगळ्यात मोठा गुण आला. आणि सगळ्यात महत्वाची त्याच्याही पेक्षा समाजापुढे आपलं मत प्रगट करण्याची भीती कमी झाली. आपण विद्यार्थ्यांपुढे बोलत असल्यामुळं ती आपल्याला सवय होती. आणि सवय असल्यामुळे आपल्या मनावर तितकंसं दडपण आलं नाही. आपण मोकळ्या मनाने बोलायला लागलो आणि ते सर्वसामान्य समाजाला रुचत गेलं. तुमची जी भाषा आहे ना, त्याच्यावर सगळा महाराष्ट्र प्रेम करतो. तुमच्या कीर्तनाच्या शैलीची जी अवीट गोडी आहे त्याची ओढ असते प्रत्येकाला. आणि कुठल्याही पिढीतला व्यक्ती असेल, महिला असतील, तर त्यांना तुमचं कीर्तन ऐकावं असं वाटतं. ही शैली तुम्ही कसं, म्हणजे ही काळाप्रमाणे तुम्ही स्वतःमध्ये विकसित केली की तुमचा तो बोलण्याचा आधीपासूनचा भाग होता? अगदी तुमचा सुंदर प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे
मुळात माझ्या वाणीमधली असणारी विनोदी शैली ही नैसर्गिक आहे. हा. तुम्ही जर ती कृत्रिम बनायचं ठरवली तर ती विशिष्ट काळ चालेल, कालांतराने ती फेल जाईल. कोणतंही काम कृत्रिम असेल आणि नॅचरल नसेल तर नॅचरल गोष्ट टिकून राहते आणि कृत्रिम गोष्ट आहे. नाटकात एखाद्याने केलेले हावभाव, चित्रपटात एखाद्याने केलेली ऍक्टिंग ही कृत्रिम आहे, म्हणजे तेवढ्या 3 तासापुरती आहे, ती त्याच्यानंतर त्याच्यात नाही. पण माझं जन्म ग्रामीण भागात आदिवासी तालुक्यात आणि जास्तीत जास्त माझा संपर्क हा सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसाशी आल्यामुळं ते माझ्या वाणीत वळण पडून गेलं. आणि ती भाषा पुढं मला माहित नाही की आपली साधी भाषा ही पुढं लोकांपर्यंत प्रभावी ठरेल, पण ती नेमकी प्रभावी ठरली. हा मुळातच नैसर्गिकपणा आहे. आणि मग नैसर्गिकपणामध्ये सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत. बऱ्याचशा गोष्टी माणसामध्ये नैसर्गिक आहेत. हसणे हा नैसर्गिक गुण आहे, ही नॅचरल प्रोसेस आहे. बरोबर. आणि नॅचरल प्रोसेसमध्ये हसण्यामध्ये तुम्ही हसण्यामध्ये कृत्रिमपणा आणू शकत नाही. तुम्हाला फक्त आणायचा असेल तर तो तुमच्या गालावर खरी पाडून किंवा थोडस स्मित हास्य करून आणा, पण नॅचरल हसू जे असेल ते तुम्ही आलं तर आणू शकत नाही आणि आलं तर दाबू शकत नाही. करेक्ट. तुम्हाला नॅचरल हास्य जेव्हा तयार होईल, पण त्याच्याहून कठीण असतं हसवणं समोरच्याला. हा सगळ्यात जास्त ते गोष्ट तुम्ही कसं हसवणं. करता? आणि हसवण्यामध्ये असं आहे, जी गोष्ट व्यक्तीच्या हृदयाला पूर्णपणे भिडते आणि ती गोष्टीमध्ये आपण बसतोय हे ज्याला वाटतं त्या गोष्टीला तो हसल्याशिवाय राहत नाही. बरोबर. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यसन करणाऱ्या दारुड्या माणसाला बोललोय, तो पिणार आहे, त्याला दारू पिण्याची लक्षणं सांगितल्यानंतर त्याच्या ती हृदयाला बरोबर पटतात आणि मग त्याचं अंतर्मन त्याला हसायला लावतं, अरे इट इज करेक्ट, वा, हे बरोबर आहे. जुगार खेळणाऱ्या माणसाचं जर इस्टेटीचं वाटोळं झालं, त्याच्या परपंचाचं वाटोळं झालं आणि त्याला जर ते पटवून दिलं तर त्याला ते पटतंय, अरे इट इज करेक्ट. म्हणजे हसू माणसाला हास्य कधी तयार होतं, जी गोष्ट मनाला पटते आणि त्या गोष्टीमध्ये आपण मॅच्युअर्ड आहोत, म्हणजे जुळलोय, बरोबर, ती गोष्टीला तो प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आणि जो माणूस त्याच्याशी संबंधच नाही तो तितका मोकळ्याने हसत नाही, त्याला ती गोष्ट निगेटिव्ह वाटते, म्हणजे त्याच्या मनाला ती पटत नाही. आणि हास्य ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे जे नॅचरल प्रोसेस आहे बरोबर, हसणे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हास्यामध्ये रक्ताभिसरण अतिशय सुंदर होऊन तुमच्या मेंदूवरचा तणाव कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हास्य हे टॉनिक आहे. बरोबर. हास्य हे टॉनिक आहे. तुम्हाला जर वाईट विचारापासून, काही वाईट गोष्टीपासून बाजूला जायचं असेल किंवा आपल्या मनामध्ये आलेली एखादी विकल्पित गोष्ट, न येणारी गोष्ट जर तुमच्या मनात आली असेल तर ती गोष्ट तुम्हाला जर टाळायची असेल तर त्याला हास्य हे औषध आहे. बरोबर. तुम्ही जर हसलं तर ती गोष्ट टाळू शकता. उदाहरणार्थ आता आमच्यासारखे माणसं कीर्तन करताना आम्हाला जर समाजामध्ये जास्त वेळ बसलं तर आमच्या अभंगाचं चिंतन थोडस कमी होतं. मग आमचं मन तुमच्या बाष्कळ गप्पांमध्ये रंगतं. मग आम्ही आमच्या मनाला त्यावेळेस रामकृष्ण हरीचा ध्यास लावून देतो किंवा त्याला ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते पुढचं समोर यशस्वी होतं. म्हणजे हास्याचा हाच आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. नाही, तुम्ही हसवताय खरं आहे, हास्य विनोद करता, पण तुमच्या हास्य विनोदामध्ये सुद्धा एक भाष्य असतं सामाजिक, त्याच्यात एक प्रबोधनाचा संदेश असतो. मला तुम्हाला विचारायचं हे आहे की असं तुम्ही अनेक ठिकाणी गेला आहात, तुम्ही हास्य विनोद केलाय, जे सांगायचं ते सांगितलं, प्रबोधन केलं त्या माध्यमातून. असं कधी घडलंय की हा हास्य विनोद केला तुम्ही, तो एखाद्याने इतका गांभीर्याने घेतला की त्याच्या आयुष्यात खूप आमूलाग्र बदल झाला आणि त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं? असं घडलं असणारच, पण तुमच्या स्मरणातला असं आता असे अनेक प्रकार आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, अनेक पालकत्व आहेत की आपण गांभीर्य, सासू सुना आहेत घरामधल्या भांडणाशी, आपण जेव्हा सासू सुनेची गोष्ट हसत हसत सांगतो आणि तिच्या ते मनाला पटतं, ती हसते, पण ती कीर्तनामध्ये हसून जाते, पण घरी गेल्यावर ती हास्य ही गोष्ट अंतर्मुख झाल्यावर कळते. मग ती व्यक्ती कुठंतरी एकटी असली की अंतर्मुख म्हणते. मग ती सहज सासूबाई म्हणत असते सुनेला, रात्री बाबांनी ते सांगितलंय ना, तेवढं तरी ध्यानात ठेवलं पाहिजे. तुम्हाला भेटलंय का असं कधी? असे भरपूर भेटतात. अरे माझा संसार उद्ध्वस्त झालाय, महाराज जरी सांगतोय तरी आपण थोडस चेंज करायला पाहिजे. आणि असे अनेक चेंज आहेत. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये दारू पिऊन वरातीमध्ये 3-3 तास नाचणारी लोक कालांतराने त्या पिढ्यांमध्ये काही भागांमध्ये त्या वराती त्यामध्ये बंद झाल्या. आता हुंड्याचं जे प्रमाण होतं त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रबोधन करून हुंडा ही गोष्ट जवळजवळ
बरोबर. ड्रॉपच झाली. म्हणजे समाजामध्ये काही काही गोष्टी कौटुंबिक समाधानामध्ये आपल्या कीर्तनाचा फायदा असा झाला की ती गोष्ट त्याने हसत नेली घरी जाताना. त्याने त्याला विनोद समजलं, त्याने हसत नेली, पण ती झिरपली हा. आतपर्यंत. पण विशिष्ट काळाला त्याने ती अंतर्मनाला साक्ष केली. अंतर्मनाला समजा आपण एखाद्या माणसाला दारूवरून बोललो, परंतु त्याने गोष्ट अंतर्मनात ठेवली. पण त्याचा जवळचा मित्र जर एखादा त्याच्या समोर दारू पिऊन गेला तर त्याचं अंतर्मन त्याला सांगतंय, अरे महाराजांनी सांगितलं ते बरं होतं, मित्र गेलाय, थोडा चेंज करायला पाहिजे. वा वा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक कुटुंबामध्ये रुजत गेली. मग आपलं भाषा, ग्रामीण भाषातली माझी भाषा लोकांपर्यंत का उतरली, तर त्याचं कारण त्याच्यातलं सत्यत्व जे आहे ते प्रत्येकाच्या कुटुंबाशी निगडीत आहे. आणि कुटुंबामध्ये तुम्ही पुस्तक वाचून हा अनुभव घेऊ शकत नाही, तुम्ही कादंबरीतून अनुभव घेऊ शकत नाही, तुम्ही चित्रपटातून अनुभव घेऊ शकत नाही घेऊ शकत. तुमच्या कुटुंबावर होणारे व्यसनांचे दुष्परिणाम किंवा तुमच्या कुटुंबामध्ये होणारे भांडणाप्रमाणे परिणाम, ते परिणाम तुम्ही स्वतः समाजाला त्याच्या भाषेत गेल्याशिवाय सांगू शकत नाही. तुम्ही एखाद्या कवितेतून एखाद्याचं चित्र प्रगट करू शकाल, एका गाण्यातून एखादं चित्र प्रगट करू शकाल, पण एखाद्या स्त्रीचा एकुलता एक मुलगा व्यसनाने जेव्हा एक्सपायर होत असेल आणि त्या आईच्या वेदना आणि त्या सुनेच्या वेदना आणि त्या दोन चिमुरड्या मुलांच्या वेदना ह्या समाज फक्त लेखी करू शकतो, लिखू शकत नाही. ते अनुभव त्यांना प्रत्यक्षात जीवनामध्ये आलेत आणि त्यांनी ते दुःख ही गोष्ट अशी आहे की ती स्वतःवर आल्याशिवाय ती तुम्ही दुसऱ्याला प्रगट करू शका. तुमचा आनंद तुम्ही प्रगट करू शकता. तुम्ही एखाद्याला फसवलं, तो आनंद तुम्ही हसत सांगू शकता, मी त्याला दुःख नाही सांगू शकत, दुःख. पण एखाद्याच्या कुटुंबावर होणारा आघात नाही. आणि एखाद्या आईचा एकच मुलगा आहे आणि तो जर व्यसनाच्या आहारी गेलाय आणि तो जर त्याच्यापासून परत तिच्याकडे आला तर हे चमत्कारापेक्षा कमी नाही तिच्यासाठी. त्याच्यापेक्षा दुसरा चमत्कार तिच्यासाठी काय. आणि ज्या वेळेस त्या मग ती आई त्या मुलाला पुनर्जन्म म्हणते. बरोबर, एकदम. ती म्हणते, अरे नाही, याने माळ घातली, वारी केली, आषाढीला गेलता, संत संगतीत राहिला, माऊली बरोबर तो आळंदी पासून वाखरीपर्यंत चालत गेलाय, त्याला संत संगत 22 दिवस घडली आणि संत सहवासाने त्याचं अंतर्मन शुद्ध झालंय. ती बाह्य मनाची भाषा वापरत नाही. आणि अंतर्मन शुद्ध झाल्यानंतर तीच म्हणते, मला सांगायची गरज नाही पडली हो त्याला, त्याचं परिवर्तन झालं. मला सांगायची गरज नाही पडली. तो वारीवरून आल्यापासून आहे ना, त्याने मित्रही बदलवले आणि व्यसनही बदलवलं. जाऊ द्या, माझा उद्ध्वस्त झालेला संसार, एक माझा मुलगा वारीत गेल्यामुळं, त्या पांडुरंगाच्या वारीत गेल्यामुळं माझा मोडलेला संसार उभा राहिला. आणि हे वारीमुळं तर झालं, पण वारीमध्ये कीर्तन ऐकल्यामुळं झालं. हा त्या व्यक्तीला आलेला अनुभव आहे. आणि परमार्थ ही अशी गोष्ट आहे, ती मुळातच अनुभवायची आहे, ती दुसऱ्याला सांगण्याची नाही. आता आम्ही लोकांना जरी सांगत असलो तर आम्ही आयुष्यामध्ये तेवढ्या यत्ना सहन केल्यात ना. एसटी नव्हती, साधन नव्हतं, त्यावेळेस कीर्तनाची गुढी इतकीशी नव्हती, लोकांना ती गोष्ट ती इतकी चटक लागलेली नसती. मग ते कुठंतरी त्या एसटीचा प्रवास, पायी प्रवास, एसटीचा प्रवास, आणि मग लोकांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी आपल्याला काही प्रकारचा त्रास घ्यावाच लागणार. बरोबर. एखादी गोष्ट आता कसं आहे, आता नवीन कीर्तनकार जेव्हा तयार होतात त्यांना स्टेज तयार आहे. बरोबर आहे, त्यांना स्टेज तयार आहे. तुमच्यासाठी स्टेज पर्यंत नाही, आम्हाला स्टेज तयार करायचं. बरोबर. आता सुविधा झाल्या, युट्यूब आहे, चॅनल आहे, तुम्ही त्याच्यावर ऐकू शकता आणि ऐकून तुम्ही ते बोलू शकता. आम्ही कीर्तनकार झालो तेव्हा मोबाईलच नाही, आम्ही वाचल्याशिवाय कीर्तन करू शकत नाही. आणि आताचा कीर्तनकार न वाचता तेवढी गोष्ट तो सेटलमेंट करू शकतो. बरोबर. आणि त्यावेळेस कष्ट, सुंदर सिस्टीम नाही, सुंदर मंडप नाही, किंवा लोकांमध्ये तेवढंस अट्रॅक्शन नाही, आर्थिक बाजू नाही. आणि त्या काळात कीर्तन करायची. बरं, त्यावेळेस 12-12 किलोमीटर पायी जायचं, 8-8 किलोमीटर पायी जायचं. शिवाय त्या कीर्तनकाराचं राहणं त्याच गावात राहायचं. मग त्यावेळेस ते कष्ट असायचे. आणि ते कष्ट आजच्यात नाही आहेत. आज इतकं सोपं साधन झालंय, इतकं सोपं की ते तुम्ही पटकन करू शकता. पण त्या काळात, आणि त्यामध्ये तुमची एक बाजू कीर्तन करायचं जरी ठरलं, आर्थिक बाजू पुन्हा पाहिजे,
कौटुंबिक समस्या पाहिजे. माझ्या पण महाराज अशा कधी आव्हानं, अशा काही अडचणी आल्या या सगळ्या प्रवासात की जेव्हा तुम्हाला खूप हतबल वाटलं, खूप तुम्ही खचले असं वाटलं, असे काही प्रसंग वाटण्यासारखी गोष्ट असे आहे. प्रसंग आहेत हो. एक दोन सांगा ना. आता समजा आपल्याला डोंगरात जायचंय, एसटी एकच आहे, एसटी मुक्कामाला जाते, त्या गावात एसटी मुक्कामाला जाते, 7 ते 9चं कीर्तन आहे, एसटीच कधी कधी 7 वाजता लागते, मग आपण त्या गावात 10 वाजता जाणार, मग त्या लोकांचा होणारा त्रास, मग ते झालेलं कीर्तन, मग त्यांनी आपली कोणती त्या बिचारांचा दोष नाही, ते आपण लेट झालो. म्हणजे अशा भयान प्रसंगातून कीर्तन करायचं. पण एक होतं, प्रसंग जरी भयान असला तरी तुमच्याकडं नामस्मरणाची ताकद असल्यामुळं तुम्ही ते प्रसंग विसरून तुम्हाला कीर्तनातला आनंद लुटू शकता. ही संप्रदायातली सगळ्यात मोठी ताकद आहे. मुळात वारकरी संप्रदायात असाच आहे की त्याचा ज्ञान हाच पाया आहे, ज्ञान हाच पाया आहे, वैराग्य हाच कळस आहे, विस्तार हाच नाम आहे, आणि त्याची बहिणाबाई आहे फडकती ध्वजा आहे. आणि जी ध्वजा कधी फडकत असते, जेव्हा उंचीवर असते, उंचीवर असते आणि वाऱ्याचा झोत असतो तेव्हा फडकत असते. वारकरी संप्रदायाची उंचीच मुळात संतांनी वाढवलेली, आणि संतांच्या उंचीवर वारकऱ्यांना फक्त ध्वज फडकवायचा आहे. बरोबर. आपल्याला त्याला पाया करायचा नाही. पायाची नॅचरल प्रोसेस, पाया तुमचा तयार आहे, वैराग्य तुमचं तयार आहे, भक्तीची साधनं तुमची तयार आहे, आणि फक्त तुम्हाला एकच करायचंय की त्या आनंदात राहून बहिणाबाई सारखी नामचिंतनाची गुढी उभारायची. आज वारकरी संप्रदायामुळे तुम्ही माना नका मानू, पण वारकरी संप्रदायामुळे समाजामधली संस्कृती 99% जागेवर आहे. ज्या घरामध्ये तुळशीला पाणी घालणं, गाईला पाणी घालणं, गाईला पाणी पाजणं, अतिथींची सेवा करणं, मोठ्या माणसाशी नम्रतेनं वागणं, ह्या संस्कार ज्या घरात आहेत त्या घरातली मुलं तुम्हाला वाया गेलेली दिसणार नाही. आता तुम्ही मुलांचा विषय काढला, जेनझी माहिती आहेत का तुम्हाला? जेनझी हा शब्द सध्या फार चर्चेत आहे. दिल्लीत आंदोलन सुरू केलं. जेनझी म्हणजे नवीन पिढीतली मुलं, एकदम जी 15, 16, 17, 18 वर्षांची आहेत. ही जेनझी मुलं कीर्तनाला येतात का? आणि ते कीर्तनाचा आनंद घेतात का? जास्त तरुण वर्गच आमचा फॉलोअर आहे. ती ऐकतात कीर्तन भरपूर, आणि त्यांनाही तुमची भाषा रिलेट करतात स्वतःसोबत. त्यांच्याकडे कोणताही उचकून पहा, त्यांच्याबद्दल बोललं जाते की वडिलांचं ऐकत नाही स्वतःच्या. असं ते कसं होतं, घरांमधलं जे कौटुंबिक वातावरण आहे. आता मुलं बनवताना आम्ही जेव्हा कीर्तनकार झालो, आता आम्ही गरिबीत झालो, कीर्तनकार झाल्यानंतर बीएड झालं, कीर्तनकार झालो, पण पुढे आपण विनाअनुदानित शाळेवर शिकावं, म्हणजे शिकलोय, आणि मग विनाअनुदानित शाळेमध्ये जीवन शिक्षकाचं बरबाद होतं. म्हणून 2005 मध्ये माझ्या डोक्यात असं आलं की आपण गरिबीतून वंचित राहिलो नोकरीपासून, पण एक सर्वसामान्य तळागाळातला मुलगा शिकावा म्हणून मी 2005 साली एका विद्यालयाची स्थापना केली. विद्यालय, माध्यमिक विद्यालय काढलं. पण ते विद्यालय काढत असताना त्याला अनेक समस्या, आणि त्या समस्येमध्ये मग जर शाळेला स्पीकर लागत असेल तर आपण कोणाचं तरी पुण्यस्मरण करायचं, त्याचे पैसे घ्यायचे, कपाट घ्यायचंय, असं मी एक सुंदर विद्यालय उभं केलं. आणि त्या विद्यालयाला 5वी ते 10वी मुलगा माझ्याकडे शिकायला आल्यानंतर त्याच्याकडून मी 5वी पासून तर 10वी पर्यंत 1 रुपया सुद्धा फी घेतली नाही, की चाचणीची घेतली नाही, की स्कॉलरशिपची घेतली नाही, की काहीच नाही. असे माझ्याकडून आतापर्यंत 2005 पासून 1500 मुलं शिकून गेली माझ्याकडून. त्यांच्याकडं एक दाखल्याची फी फक्त 250 रुपये 5 वर्षात. आणि मग मी त्याला जोडून बालगृह चालू केलं, निराधार निराश्रित, की ज्यांना कोणीच नाही. आणि अशा बालगृहामध्ये माझ्याकडं आता सध्या 60 मुलं आहेत, आणि त्या 60 मुलांचं केस कापणं, राहणं, 2 ड्रेस, बनियन, सगळा शैक्षणिक खर्च, सरपण, धान्य, असं मिळून माझ्याकडे 970 मुलं आतापर्यंत शिकून गेली. म्हणजे पालकत्वच तुम्ही घेतलंय? आता मी सध्या 1500 मुलांचा, आपलं 500 मुलांचा पालक आहे सध्या आता माझ्याकडं. आणि मुलं इतकी गरीब शिकतात ती, पण ते शिकत असताना तुम्हाला त्रास काढावाच लागतो, आणि मग तुम्हाला त्रास होतो. पण आज मला याचा आनंद आहे की त्यातली जी मुलं वीटभट्टीवाल्याची आहेत, वीटभट्टीवर कामाला जाणाराची आहेत, किंवा गरीब माणसाचे, ती मुलं शिकलीच नसते. बरोबर. आणि आपल्याकडून जर एक गरीबाची मुलगी 10वी होऊन जर गेली तर त्या मुलीचा सुखी संसार झाला,
हा आशीर्वाद आपल्याला याच्यापेक्षा काय आहे. माझ्याकडून सगळी मुलं आज चांगल्या चांगल्या पदावर आहे. एक मुलगा अभियंता आहे, एक मुलगी SP आहे मुंबईला, पोलीस मध्ये 15-20 मुलं आहेत. आणि गरीबाची मुलं आपण 10वी पर्यंत ज्यांना शिक्षण ही कल्पना सोचलीच नसते. कारण मी हायस्कूल अशा गावात काढलंय की तिथून 5 किलोमीटर कुठं हायस्कूल नाही आहे. हायस्कूल नाही. त्या विद्यालयाचं नाव खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय ओझर बुद्रुक आहे. आणि मी शिक्षकांना मी स्वतः विना अनुदाते असल्यामुळं मी 5 म्हणजे जोपर्यंत मान्यता येत नाही तोपर्यंत एकाही शिक्षकाचं पेमेंट द्यायचं ठेवलं नाही. पूर्ण पेमेंट त्यांना आतापर्यंत तुम्ही जे सोचलं ते दुसऱ्याच्या वाट्याला नाही, अजिबात येऊ दिलं नाही. ज्याच्यातून मी गेलो त्यांना ती रक्कम कमी असेल म्हणजे आहे, बरोबर, पण ती त्यांना ती 1 तारखेला द्यायची म्हणजे द्यायची. आणि माझ्याकडे आता 13 शिक्षक आहेत. 13 शिक्षकांना त्यांना आता 60% 80% अनुदान आहे विद्यालयाला. आता 8वी ते 10वीला 80% अनुदान आहे, 5वी ते 7वीला 60%. मी शिक्षकांचं भविष्य घडवताना व्यापारीकरण न करता मी त्यांच्याकडून अजून 1 रुपया सुद्धा घेतला नाही. पण मला एक सांगा, तुम्ही सगळं शून्यातून उभं केलं, तुमचा संघर्ष एक वेगळा आहे. आणि जेव्हा तुम्ही आज यशाच्या शिखरावर आहात, प्रसिद्धीच्या शिखरावर आहात, तुम्ही त्याची जाणीव ठेवली, तुम्ही सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. समाजात ही भावना कमी होत चालली आहे का, की आपलं काहीतरी एक देणं लागतं समाजाला? कारण वारकरी प्रत्येकाला माऊली म्हणतो. अगदी बरोबर आहे, आपण प्रत्येकाला माऊली म्हणतो, पण सत्कर्म करण्याची बुद्धीची प्रमाण कमी झालं. थोडक्यामध्ये परोपकार करावा, उपकार करावा. प्रसंगामध्ये एखाद्या असणार, आता आमच्यासारख्या आता आमचं इंदुरी गाव आहे, वस्त्यांवर लोक राहतात. मग पावसाळा आहे, उद्या एखादा माणूस एक्सपायर झाला, त्याचं प्रेत 3 किलोमीटर आणायचं आहे. समाजामध्ये एकात्मता राहिली नाही, भाऊबंदकी राहिली नाही. म्हणजे सगळे समाजाचं विघटन झालंय, संघटन राहिलं नाही. मग त्यासाठी मी गावालाच एक वैकुंठ रथ बनवून दिला. वैकुंठ रथच स्वतः बनवला, मस्त दिला. मी माझ्या इंदुरी गावात मंदिरं अतिशय सुंदर बनवली आणि वैकुंठ रथ देऊन टाकला. मग आपण म्हणतो ना, ही लोक परोपकार का करत नाहीत, तर त्याचं असं आहे, परोपकारामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळा आपण काय होतो, एखाद्यावर दया करावी अशी आपली भावनाही उत्पन्न होते, बरोबर, आणि त्याला वाटतं. पण त्या व्यक्तीचे दुर्गुण जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपण ही गोष्ट चुकीची केली असं वाटतं. अरे आपण त्याला 20 रुपये उसने दिले, तो रडला रे, रडला म्हणून आपण त्याला 20 रुपये उसने दिले, पण अर्ध्या तासाने तो आपल्याला तिकडून दारू पिऊन येताना दिसला. मग आपण ते आणि ज्या वेळेस असं करतात आमच्या जीवनामध्ये शाळा चालवताना, मग आपल्याला विद्यालय काढलं. मग आता समस्या अनेक आहेत. माझ्याकडे मी एक महिला समुपदेशन केंद्र सुरू केलं, महिला कोपरगावला. आणि मग कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तर माझ्याकडे आतापर्यंत 1360 केसेस मिटल्यात. बापरे, 1360 संसार तुम्ही रुळावर आणले, लिहून आले. माझ्याकडं MSW झालेला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, तिथं कामाला आहे. पोलीस स्टेशन मध्ये त्यांना एक जागा आहे. तुमची तक्रार असेल आज जाण्यापेक्षा इथं जर समन्वयाने होत असेल, आणि हे करत असताना काही त्रासच काढावा लागतो ना. पण प्रमाण वाढलं का महाराज कौटुंबिक वादांचं? अगदी अगदी त्याला कारण आहे. प्रत्येक कुटुंबाचा तुम्ही अभ्यास करा, प्रत्येक कुटुंबाचा, तुमचं माझं प्रत्येक कुटुंब थोडस युगो तयार झालाय. तो युगो असा झालाय, मी आहे, माझं आहे, मी करतोय आणि माझ्यामुळे करतोय. त्यामुळं प्रत्येक पालक मुलापासून दूर आहे, आई मुलीच्या विचाराची नाही, आणि सून सासूपासून दूर आहे. याचं कारण आहे, तो अहंकार घालवण्याची जी ताकद आहे ती फक्त वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचारातच आहे. आणि ही लोक नेमकी संतांच्या विचारापासून बाजूला राहिली. यांनी जर संतांचा विचार केला, रामायणाचा विचार केला, महाभारताचा विचार केला, तर आपल्या कुटुंबामध्ये आनंद ही गोष्ट सहज प्राप्त होऊ शकते. बरोबर. आणि आनंदाचा प्राप्तीचं ठिकाणच आहे ना. आपण म्हणतोय साखर गोड आहे, आपण म्हणतोय साखर गोड आहे, पण ज्याला डायबिटीस आहे त्याला ती कडू आहे ना. बरोबर. आपण म्हणतोय जसं सोनं आहे, सोनंच आहे ते, पण कधी सोन्याचे दागिने तुम्ही किती बनवा, कोणत्या आकाराने बनवा, कोणत्या सोनाराकून बनवा, सोन्याचं सोनं पण कधी सोडत नाही. सोन्याचं तुम्ही कापड कोणताही घाला, काय प्रॉब्लेम नाही, पण कापड धाग्याला सोडत नाही. आणि गुळाची गोडी सोडित नाही. तसे आई वडील
संत आणि वारकरी संप्रदाय समाज किती वाया जाऊ द्या त्यांचे तत्व सोडत नाही. वा. त्यांना तत्व सोडा. आमच्याकडे आषाढ महिना आपला ज्येष्ठ महिना आला, 10 लाख लोक सप्तमीला आळंदीत देवती येणार, काय निरोपची गरज नाही. अष्टमी आली 10 लाख लोक आळंदीत येणार आणि 2 दिवस पुण्यामध्ये 2 मुक्काम, पण दोन्ही सोहळे इतके आनंदाने करणार. पण त्या सोहळ्यातल्या ज्ञानबा तुकाराम या शब्दातली ताकद इतकी आहे की 20 लाख लोक एकही उपाशी नाही आणि एकही वाऱ्यावर नाही. याला वारकरी संप्रदायाचं जे चैतन्य आहे, आजचा माणूस चैतन्य जरी मान्य करत नसला, काय झालं, थोडीशी बौद्धिक पातळी वाढल्याचा लोकांना अहम झाला की आम्ही थोडेसे बौद्धिक आहोत. ते बौद्धिक नाहीत आहेत, पण त्यांच्याकडं आमच्याकडं थोडासा ज्ञानाचा साठा आहे, हा त्यांना अहंकार झाला. आणि त्या अहंकारामध्ये त्यांना मी एक ज्ञानी आहे असं वाढत गेलं. त्यामुळे ते काही संस्कृतीपासून दूर गेले आणि कष्टाशिवाय कोणती गोष्ट तुम्ही साध्य करू शकत. आता आम्ही हायस्कूल चालवतो, विद्यालय चालवतो. मी स्वतः गायीची एकदम चांगली सेवा करणारा माणूस आहे. मी सकाळी आता मी 3 कीर्तनं रोज करतो, रोज 5-6 तास बोलतो. पण आम्ही कष्टच केले ना. कीर्तन करत असताना मोबाईलची सोय नसताना आम्ही जेव्हा खेड्यावर कीर्तनाला जायचं, सायकलीवर जायचं, तर कीर्तनामध्ये मी माझ्या स्वतःच्या आईच्या अंत्यविधीला नव्हतो. नाही, इतक्या अंतरावर मी येऊ शकत नाही. आणि मी कुठे होतात तेव्हा? कीर्तनामध्ये होतात? कीर्तनात होतो. तुम्हाला कधी कळलं तसं? सांगतो, एकादशी होती, गीता जयंती होती आणि गीता जयंतीच्या दिवशी आमच्या आईंचा मृत्यू जेव्हा झाला, आईंना संगमनेरला ऍडमिट केलं होतं. मी पुणे जिल्ह्यातल्या रोकडी गावात कीर्तनाला होतो. रात्री येणं शक्य नाही, म्हणजे माहीतच नाही ना, फोनची सोय नाही, कीर्तन कुठं हे माहित नाही, तितक्या सुविधा नाही. आणि मग सकाळी मी कीर्तन करून, म्हणजे असं घडलं असेल असा कधी विषयच नाही. आणि जेव्हा मी कीर्तन संपून गावात सकाळी आलो निवांत 10 वाजता, तर त्यावेळेस आमच्या स्वतःच्या आईची अंत्ययात्रा निघली होती. आणि स्वतःच्या आईची अंत्ययात्रा निघत असताना सुद्धा मी संप्रदायाकडे थोडी सुद्धा पाठ फिरवली नाही, मी कीर्तनच केली. कालांतराने आईंची इच्छा होती लग्न करावं, तोपर्यंत मी लग्न केलं नव्हतं. आता आईंची इच्छा कोण आपल्या कोण अपुरी राहिली. बरोबर. आपण म्हणजे पाहू अरे ते एक पाप आपल्या मस्तकी बसेल, आपल्याला मातृऋणातून मुक्त होता येणार नाही. काही झाली तर आपलं आईवर कर्ज आहे, आईचं कर्ज आहे आपल्यावर. मग वडिलांच्या शब्दानुसार मी लग्न करायचं केलं. एक वारकरी कुटुंबातली, सामान्य कुटुंबातली, म्हणजे सामान्य सर्वसामान्य कुटुंबातली एकदम गरीबाची मुलगी मी बायको केली. पण तुम्हाला कुणाला पटणारच नाही, माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा मी 2 कीर्तन केली. लग्नाच्या दिवशी कीर्तन केली? हो, माझ्या स्वतःच्या लग्नाच्या दिवशी 3 वाजता कीर्तन झालं आणि 6 ते 8 आणि 9 ते 11, 6 ते 8चं कीर्तन वाजेवाडी तालुका शिरूरला केलं आणि रात्री 9 ते 11चं कीर्तन. आणि आमच्या पत्नीनं सुद्धा लग्नाच्या दिवशी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातल्या मंगळापूरला कीर्तन केलं. आम्ही दोघंही कीर्तनकार आहेत. आणि मग इतका त्याग तुम्ही कुठं सापडून द्याल मला आता? म्हणजे काय 2 कीर्तनाच्या मध्ये तुम्ही लग्न केलं? हो, माझे 2 लग्न झाले, म्हणजे 2 कीर्तनं झाली, 6 ते 8 आणि 9 ते 11. पण लग्न 3 वाजता झालं आणि संध्याकाळी बायकोनंही कीर्तन केलं. आणि मग त्या संसाराला सुरू होताना रात्रंदिवस प्रवास प्रवास प्रवास. सर, मी आतापर्यंत 26 स्कॉर्पिओ वापरल्यात. त्याचं कारण आहे रात्रंदिवस रोडवर, आणि मी बाहेर मुक्काम न करणारा माणूस आहे. कालांतराने माझं लग्न 11/5/2005 झालं. ईश्वरी संकेताने मला पहिली मुलगी सुद्धा 11/5/2006 झाली. 11/5/2005 लग्न झालं. मुलगी झाली तेव्हा मी बाहेर कीर्तनाला होतो. मी स्वतःची मुलगी 3 दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये डोळ्याने पाहिली. 3 दिवसानंतर, म्हणजे 3 दिवस आमची पत्नीला बाळ झालं, ते बाळ सुद्धा मी 3 दिवसाने पाहिलं. पण रात्रंदिवस प्रवासामध्ये ते गेलं. पण तो संस्कार ज्ञानोबरायांच्या कृपेने, संतांच्या कृपेने अतिशय सुंदर झाला. पुढे कालांतराने मुलगा झाला, मुलगा सुंदर झाला. पण आमच्या मुलांना लहानपणी
मातृ पितृ या गोष्टी मिळाल्या नाहीत मला. आमची मुलगी 4 महिन्याची झाली असतानाच तिच्या आईला कीर्तनाला जायचं, मला कीर्तनाला जायचं. संसार कसा चालायचा तुम्ही दोघंही तुम्ही दोन आज बघा दिशेला ना, कीर्तनाच्या सांगतो ठिकाणी? ना तुम्हाला. हा. आणि मग तिने कीर्तनाला जायचं, मग ते मूल आम्ही शेजारच्या घरी ठेवायचं, तिनं कीर्तनावरून आल्यावर त्या मुलांना घ्यायचं. अजून आम्ही कधी मुलांना शाळेत आणायला गेलो नाही. माझी मुलगी BA 12वी झाली, मुलगा FY ला आहे, मुलगी आता MSW ला येतं मुंबईमध्येच, मुंबईलाच दिली ती. हा, तर त्यांना कधी आम्ही शाळेत आणायला गेलो नाही. त्यांना फक्त काय लागेल त्यांच्या शाळेत सुद्धा मी आतापर्यंत कधी गेलो नाही की यांना शिक्षक कोणते आहेत. माझ्याकडं विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी माझ्या हायस्कूलमधल्या मुलांना मी शिकवतोय, पण माझ्या मुलांकडे मी पाहिलं नाही. पण ज्ञानोबारायाची जी कृपा आहे, संतांची जी कृपा आहे, आणि आपल्या आईवडिलां मी मातृ ऋणातून पूर्ण होण्यासाठी लग्न केलं, पण त्याच्यानंतर काही कालाने वडील गेले. वडील गेले त्या दिवशी मी 3रा सोमवार होता, श्रावण महिना होता, आणि त्या दिवशी मी शिरूरला रामलिंगला, शिरूर तालुक्यात रामलिंगला कीर्तनालाच होतो. वडिलांच्या अंत्यविधीच्या दिवशी कीर्तनच करत होतो, आईच्या अंत्यविधीच्या दिवशी कीर्तन, आणि दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेस कीर्तनच करत होतो. आणि मग वडिलांच्या अंत्यविधीला मी संध्याकाळी अंधारात आलो, आणि मग त्या अंत्यविधीला योग लागला. मग वडील गेल्यानंतर आपल्याला काहीतरी घडावं म्हणून मी 26 वर्ष आई वडिलांचा अतिशय मोठा सोहळा, मातृपितृ कृतज्ञता सोहळा, त्याची गीता जयंतीला सांगता असते, ते मी इंदुरीला करत असतो. म्हणजे एवढ्या संकटातून त्रास देताना आज ही जी उंची आहे, आपण म्हणतोय असं झालंय, तसं नाहीये ते. आपण म्हणतो तरुण वर्ग कीर्तनापासून लांब गेला असं आपण म्हणतो, पण ज्या घरांमध्ये आध्यात्मिक वसा आहे त्या घरातली मुलं आहेत. आता आमच्या सगळ्या दिंड्या जर तुम्ही तुकोबा माऊली बरोबर जर पाहिल्या तर 500 लोकांमध्ये आमच्याकडे 250 पावणे 300 तरुण वारीत आहेत ना. बरोबर. ते भजन करीत, म्हणजे भजन त्यांना येत नाही हा विषय वेगळा आहे, समजा कीर्तन येत नाही हा विषय वेगळा आहे, पण माऊलीची सेवा म्हणून आणि वारकऱ्याची सेवा म्हणून रात्र दिवस कष्ट करणारा वर्ग आहेच ना. पण मला एक सांगा, तुम्ही आयुष्यातली कुठलीही गोष्ट असू द्या, कीर्तन तुम्ही पहिले ठेवलंय. आता तुमच्या लग्नाचा तुम्ही किस्सा सांगितला, मला वाटत नाही हा याआधी कुठे तुम्ही बोलला असाल, नाही, कधीच नाही, आज पहिल्यांदा. मला आणखी विचारायचं त्याच्याबद्दल की तुमचं जेव्हा लग्न ठरलेलं होतं तेव्हा तुम्ही आधीच कीर्तन ठरवलं होतं की लग्न ठरल्यावर तुम्ही कीर्तनाच्या वेळा दिल्या होत्या? ठरवल्यानंतर लग्नच 8 दिवसात ठरलं. लग्न वडिलांची इच्छा तीव्र होती, वय झालं होतं, आणि लग्न आपल्याला साधं, माझ्या लग्नाचा खर्चच 20 रुपये. 20 रुपयात लग्न केलं तुम्ही? स्वतःचा माझं लग्नाचा खर्च. तुम्ही कधी दाडला आलेत संगमनेर तालुक्यात, तर दाडच्या शिवमंदिरामध्ये माझं लग्न झालं. फक्त 20 रुपयाचे 2 हार होते, बस तेवढाच खर्च. बस, त्याच्यापेक्षा सुट्ट्या रुपया माझ्या लग्नाचा खर्च. मी ड्रेस सुद्धा घेतला नाही, या अंगाला हळद सुद्धा लावलेली नाही, पण संसार पुढे एवढा मोठा झाला. मी माझ्या स्वतःच्या लग्नाला 20 रुपये खर्च केला, ड्रेस सुद्धा घेतला नाही. आज माझा संसार येतो म्हणतो सोपा का झाला? ही केवळ आणि केवळ सर्वसामान्य माणसाची केलेली सेवा आणि ज्ञानोबारायाची कृपा आहे. तसं घडणारच नाही. तुम्ही कोणताही क्षेत्र निवडा, कोणताही क्षेत्र निवडा, कोणत्याही क्षेत्राला तुम्हाला स्वतःचे प्रारब्ध, प्रयत्न आणि सत्कर्माची साथ असल्याशिवाय ते घडू शकत नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातली व्यक्ती घ्या, म्हणजे तुम्ही संप्रदायाशी मी निगडीत आहे म्हणून तुम्ही मला संप्रदाय धरू नका. एक क्लास 1 अधिकारी घ्या, एक लाल दिव्यावाला अधिकारी घ्या, क्लास 1 अधिकारी घ्या, तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही मोठे होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्यावर पहिले आई वडील आहेत, नंतर त्याला 4 गोष्टी लागतात. त्याला प्रारब्ध लागतं, त्याला प्रयत्न लागतो, त्याला आई वडिलांचे आशीर्वाद लागतात, आणि संतांची कृपा लागते. आणि या 4ही गोष्टी जर तुम्ही नसत्या तर तुम्ही आज माझ्या समोर बोलू शकत नाही. मग आपल्यावर, आणि त्याच्यातून ऋण, म्हणजे आपण म्हणतो की 5 प्रकारची कर्ज आहेत. मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे, भूत ऋण आहेत. प्रत्येक माणसावर कर्ज आहेत, 5 कर्ज आहेत. पण तुम्ही 2 कर्ज असे आहेत का ते तुम्ही फेडू शकत नाही. मातृ ऋण तुम्ही फेडू शकत नाही, पितृ ऋण तुम्ही फेडू शकत नाही. पण तुमच्यावर जे ऋषींचं ऋण आहे, ऋषी मुनींनी जे ग्रंथ लिहून ठेवले, स्वने तपश्चर्या केल्या, साधना केल्या,
आणि तुमच्यासाठी जे ग्रंथरूपी हम्म. जे ठेवलंय ते ग्रंथ वाचल्याने तुम्ही त्या ऋणातून थोडस मुक्त होऊ शकता. बरोबर, त्याचा अंगीकार करायचा फक्त. याचा तुम्ही ह्या 2 कर्जाचा विचारच करू नका. हे तुम्हाला त्याच्या फिटणारी गोष्टच नाही आहे. हा, आपल्याला रक्तदान करा म्हणावं लागतं. ब्लड निर्मिती करता येत नाही. आपण ब्लडचा अभ्यास करू शकतो का त्याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ ब्लड सेल आहे, तांबड्या पेशी आहे, पांढऱ्या पेशी आहे, 4 गट आहेत, ए बी ए ओ बी ए ओ ए, ओ गटाचं रक्त सगळ्याला चालतं, हे आपण करू शकतो. पण ब्लडचं निर्मिती तुम्ही करू शकत नाही. तसं तुम्ही भोग तुमचे भोगू शकता, पण तुमच्या प्रारब्धात चेंज करू शकत नाही. जे असणार आहे ते असणार आहे. मग हे ऋषी मुनींनी नेऊन ठेवलेले जे ग्रंथ आहे, आजही महाराज तुम्ही 2026चा अभ्यास करा. हरिपाठ, ज्ञानेश्वरी या चिंतनामध्ये ताकद आहेच ना. बरोबर. एक विशिष्ट वर्ग मानत नाही तो भाग वेगळा. मग आपण म्हणतो बा विज्ञान आणि अध्यात्म असं कसं राहील, तसं नाही. न्यूटनचा म्हणजे न्यूटननं जेव्हा गतिविषयक नियम मांडलेत, तर न्यूटनची पहिला नियम असा आहे गतीचा की एखादा पदार्थ स्थिर आहे, हा स्थिर पदार्थ आहे, याच्यावर तुम्ही काहीच क्रिया केली नाही तर तो स्थिर राहणार आहे. आणि याच्यावर जर बदलण्याची क्रिया केली तर तो आपली जागा बदलणार आहे. म्हणजे न्यूटन शास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे की याच्यावर जर बल क्रिया करीत नसेल तर ते स्थिर राहील, आणि क्रिया केली तर ते अस्थिर राहील. मग तुमच्या जीवनावर जर संतांचे विचारच नसतील तर तुमचं जीवन राक्षसी राहणारच आहे. आणि तुम्ही जेव्हा संतांच्या आई वडिलांच्या ग्रंथांचं वाचन करा तेव्हा तुमच्या जीवनाला क्रांती मिळणार. हा न्यूटनने सांगितलेला नियम संतांच्या नियमाशी निगडीत आहे. बरोबर. मग न्यूटनने 3रा नियम असा मांडलाय, न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम मांडताना असं मांडलाय की एखादी क्रिया आहे समोर, समजा त्याने ती क्रिया आहे, तितक्या जोरात प्रतिक्रिया आहे. म्हणजे उदाहरण असं देते, त्यांचं असं आहे, दरवाजावर लात मारली तर दरवाजा जितक्या जोरात पुढे जातो तितक्या जोरात परत येतो, मागे येतो. बरोबर. आणि हा नियम न्यूटनने क्रिया त्यांचा असं न्यूटन या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, क्रिया आहे आणि प्रतिक्रिया आहे, दोन्हींची बल सारखी आहेत, बल सारखी आहेत, बल सारखी आहेत, पण दोघांची दिशा भिन्न आहे ना. ओके. दोघांची दिशा, लात मारली तिकून बरोबर, पण दरवाजा इकडे गेलाय, हो. म्हणजे दोघांची बल सारखी आहेत, पण क्रियेची प्रतिक्रिया आहे. क्रिया एकाची क्रिया आहे, हो. एकाची प्रतिक्रिया आहे. बरोबर. तसं तुम्ही संपत्ती कमावताना, ज्ञान कमावताना, संपत्तीमध्ये 2 प्रकार आहेत. एक दैवी संपत्ती आहे, एक आसुरी संपत्ती आहे. कीर्तन ही दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्ती ती तुमची कमी जास्त होऊ शकते, पण त्या संपत्तीपासून तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे त्याला चॅलेंज नाही, वा. त्याला चॅलेंज नाही, तो तुम्ही डिवायडेशन करू शकत नाही. इकडे तुमची जी आसुरी संपत्ती आहे, तुम्ही टक्का घेऊ शकता, कमिशन घेऊ शकता, बरोबर. एखाद्यामध्ये दलाली घेऊ शकता, गुंडशाही करू शकता, आणि त्यातून तुम्ही जी संपत्ती कमवता ती संपत्ती तुम्हाला मिळाल्याचा आनंद मिळणार आहे, याच्यात शंका नाही. पण तो आनंद क्षणिक आहे, आणि त्या आनंदाचं परिणाम तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुमच्या घरातल्या अन्नावर होणार, तुमच्या आहारावर होणार, परिणामी तुमच्या मुलांच्या बुद्धीवर ते होणार. तुम्हाला ते कळू येणार नाही. अरे माझा मुलगा खून करण्या इतका निघाला, कसं शक्य आहे? कल्पनाच केली नव्हती कधी. अरे माझ्या मी स्वप्नात सुद्धा पाहिलं नाही माझा मुलगा चोरी करेल. पण माझ्या मुलाला एवढ्या संपन्न घराण्यात हा छंद लागला कसा? तर त्याचा शोध असा आहे की त्या घरांमधून राहिलेला आहार, त्या घरांमध्ये मिळालेला पापाचा पैसा. मग तुम्ही सोपं उदाहरण आहे ना, श्रीमंतीच्या तुलनेने रावण श्रीमंत आहे, श्रीमंतीच्या तुलनेने रावण श्रीमंत आहे. बरोबर. तेवढी श्रीमंती, जसं समुद्राला तुम्ही दुसरी उपमाच देऊ शकत नाही ना. समुद्राला तुम्ही समुद्रच म्हणणार आहे का? समुद्राला दुसऱ्याकडे शब्दच नाही तुमच्याकडे. तुम्ही फक्त एवढंच म्हणाल समुद्रासारखा आहे किंवा समुद्र इतका विशाल आहे, पण तुम्ही समुद्राला समुद्र सोडून दुसरा शब्द म्हणू शकत नाही. आईला तुम्ही माता म्हणू शकता, जननी म्हणू शकता, पण आईच्या मातृत्वाला तुम्ही पर्यायी शब्द देऊ शकत नाही ना. तुम्ही काय म्हणणार आहे? तुमच्याकडे शब्दच नाही ना. आई या शब्दाला शब्दच नाही. जसं निसर्गाने सौंदर्य बनवलं, भगवंताने सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीला तुम्ही 3 ऋतू नाव दिले. पावसाळ्यात हिरवी होते म्हणून तुम्ही तिला पावसाळा म्हणता, हिवाळ्यामध्ये थोडी गोडते, पण सृष्टीच्या निर्मात्याचा अंत तुम्ही लावू शकत नाही ना. मग तो कुणीतरी आहेच ना, एक चैतन्य आहे, तुम्हाला दिसतंय.
आता तुमचे 2 कान आहेत, माझे 2 कान आहेत. 2 कान आहे पण काम एक आहे. ऐकणं. 2 नागपुडे आहेत पण काम एक आहे. बरोबर. 2 डोळे आहेत काम एक आहे. पण एकच जीभ आहे काम 2 आहेत. वा. 2 एका जीभेची 2 काम आहे ना. मग रावणाची संपत्ती जी होती ती आसुरी संपत्ती होती आणि रामाची जी संपत्ती होती ती दैवी संपत्ती होती. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. मग ज्या घरामध्ये अनितीची लक्ष्मी येते आणि त्या घरांमधली मुलं वाया जातात. आपण असं कधी म्हणू शकत नाही की सगळी तरुण पिढी बरबाद आहे. नाही, बरोबर. असं कधीच नाही म्हणू शकत किंवा सगळी पिढी वाया गेली असं नाही. मग अजूनही श्रावण बाळासारखं काशीला नेणारे मुलं आहेत ना. आहेत. अगदी बरोबर आहे. आज- आणि जे कोणी काय वाट चुकलेले असतील त्यांना तुम्ही वाट दाखवण्याचं काम आणि सुद्धा जे तुमच्या जे कीर्तनाच्या वाट माध्यमातून चुकून करता. गेले ते आमच्याकडे आले की ते सरळ वाटेला लागतात. हो. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. नाही, तुम्ही इतकं छान सगळं हरिनामाचं महत्व सांगितलंय, प्रबोधनाचं महत्व पटलंय, संत साहित्य आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे आणि नामस्मरणाचं महत्व सुद्धा तुम्ही सांगितलंय. खरं तर तुमच्यासोबतच्या गप्पा संपूच नाही असं वाटतं. तुम्ही किती वेळ बोललात तरी ते ऐकत राहावं असं वाटतं. पण आपली वेळ संपत आली आहे. पण तुम्ही आज इथे आलात महाराज आणि आमच्याशी बोललात आणि इतकं सगळं भरभरून बोललात, सांगितल्यात, तुमच्या आयुष्यातल्या सुद्धा आठवणी सांगितल्यात. त्याबद्दल खरंच मनस्वी आभार आणि धन्यवाद आपण इथे आलात आज त्यासाठी. रामकृष्ण.